नमस्कार मंडळी. तर शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज बघा मी आली आमचं माळव्यामध्ये. माळव्याला म्हणलं थोडंसं खत घालून पाणी देऊन घ्यावा. तर आपण बघा शेतामध्ये थोडं माळवं केलंय. बघा त्या साईडला वांगी, तर थोडीशी हळद, परत ह्या मिरच्या लावल्यात. तर आज म्हणजे मी तुम्हाला आमचं म्हणजे सगळं माळवं दाखवणार आहे. ह्या साईडला बघा थोडी टमाटी पण लावलेत. तर बऱ्याच दादांनी आपल्याला कमेंट करून विचारलं होतं की ताई तुम्ही कुठल्या म्हणजे सीड्स लावले किंवा कुठल्या जातीच्या मिरच्या लावल्यात. तर बघा आज मी सांगते तुम्हाला. आपण ही बघा दोन प्रकारची झाडं पण दिसत असतील. दोन प्रकारच्या मिरच्या लावल्यात. तर ही बघा काळी मिरची, लवंगी मिरची, तिला पीक असं एक नंबर आलंय. आणि आपण काय ड्रिपवर वगैरे काय लावलेली नाही, दिसत असेल तुम्हाला. ड्रिपवर नाही, काय नाही, म्हणजे ड्रिपवरच आहे तशी, पण त्याला मल्चिंग बिल्चिंग काय हातारलेलं नाही. अशी साध्या सफाईला लावलेल्या आहेत मिरच्या. बघा ही पीक तरी बाजाराला आपण तोडलेल्या आहेत मिरच्या ह्या. आणि दुसरी जात म्हणलं तर तोतापुरी जाते. मी तुम्हाला दाखवते मिरच्या. एक नंबरमध्ये मिरच्या आहेत त्याला पण. बघा थोड्या उन्हात जाऊन दाखवते म्हणजे तुम्हाला पण दिसतील. तर बघा हे मिरच्या कशी दिसते ही. तरी मंडळी आपण ह्या बाजारासाठी तोडलेले आहेत. मी आणखीन दुसरं झाड दाखवते. आणखीन म्हणतात ज्या झाडाला हाय तेच झाड दाखवलं. तर बघा हे मिरच्या एक नंबरमध्ये क्वालिटी. तोतापुरी मिरची कुठल्या पण म्हणजे नर्सरीमध्ये हे रोप आपल्याला सहज उपलब्ध होतं. आणि म्हणताल म्हणजे ह्याला की कुठलं खत टाकलं असेल किंवा काय. फक्त आपण ह्याला का नाही युरिया टाकलाय मंडळी. 2-3 खुरपण्या करून युरिया टाकलाय. आणि एक म्हणजे 19 खताचा पुडा एक सोडलाय. दुसरं काय म्हणजे ह्याला आपण मेहनत केलेली नाही. आणि शेतकऱ्याचं कसं होतं माहिती का, एक तर म्हणजे रानातल्या कामानं बाजारात शेतकऱ्याला जाणं होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला कसं सवय असते की रानातलं आयतं ताजं ताजं माळव तोडून खायची. मग ते विकत घेऊन खायचं जर म्हणलं तर ते शेतकऱ्याला जड दिसतं. त्याच्यामुळं आम्ही पण अशा प्रकारच्या मिरच्या लावलेल्या आहेत. तर बघा आणखीन झाडं दाखवते तुम्हाला. हे बघा झाडं एक नंबरमध्ये मंडळी सगळी झाडं येतं. आता ही झाडी पांढऱ्या मिरच्याची, काळ्या मिरच्याची पण तुम्हाला दाखवली होती. आणखीन दाखवते काळ्या मिरच्याची पण झाडं मी. हे बघा दिसतात का तुम्हाला ह्याच्यात. बघा कमेंट करून मला नक्की सांगा. तर बाजारासाठी तोडून आणखीन एवढ्या मिरच्या राहिलेल्या आहेत. बऱ्याच जणांना म्हणजे मिरची लावायच्या वेळेला प्रश्न पडतो ना की कुठली लावावा, किंवा काळी लावावा का पांढरी लावावा, परत भाव कुठल्या मिरचीला जास्त आहे. तर तसं काय नसतं मंडळी. माळव्याची क्वालिटी म्हणलं तर एकदम ताजं जर माळवं दिसलं का तर एक नंबरमध्ये विकतं. मग ती काळी मिरची असो किंवा पांढरी मिरची असो तसं काही नाही. तर आपण पण म्हणजे घरी खायला लावल्या होत्या, पण ह्याला एवढं पिकच एवढं आलं की आपण बाजारात पण थोड्याफार घेऊन जातो. तर बघा दोन प्रकारचे लावल्यात. आणि ज्याला प्रश्न पडतो का नाही की काळ्या मिरचीला पीक जास्त येतं किंवा पांढरीला कमी येतं, तसं काहीच नाही. आता मी तुम्हाला दोन्ही प्रकारची झाडं दाखवलेली आहेत. पांढऱ्या म्हणजे तोतापुरीला पण तेवढंच पीक आलेलं आहे आणि ह्या काळ्या मिरचीला पण तेवढंच पीक आलेलं आहे. त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं कुठलंच काम नाही. तर बघा चला तर मंडळी बाय. आणखीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आपल्याला नक्की सांगा. चला तर मग बाय.